राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात। पुण्यातल्या एका कार्यक्रमात गोविंदगिरी महाराजांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आणि आपल्या देशाच्या दारावर संकट येऊन उभं राहिलंय। एकूण मतटक्केवारी कमी झाली आहे, यात हिंदू मतदान कमी झालंय हे खरं आहे, त्यामुळे 100% मतदान किंवा विक्रमी मतदान करा असा नारा घेऊन आम्ही जात आहोत, असं गोविंदगिरी महाराज यांनी या कार्यक्रमातून सांगितलं। दुर्दैवाची गोष्ट आम्हाला मागच्या सगळ्या निवडणुकांच्या मधनं हे लक्षात येत गेलं की हिंदूंची मतदानाची स्वतः इच्छाशक्ती कमी झाली की काय कळत नाही। कारण सरासरी पाहिलं तर अगदी एक्झॅक्टली नाही सांगता येणार कुठेच, पण सरासरी पाहिलं तर 50-55% पेक्षा अधिक हिंदूंचं मतदान होताना दिसत नाही। आणि त्यामुळे कर्तव्याकरता जागृत करणं हे आमचं कर्तव्य आहे। या दृष्टीने विचार करून आम्ही पहिली घोषणा जी घेऊन चाललोय, 100% हिंदू मतदान झालं पाहिजे। राज्यामध्ये आज सर्वच पक्षांचे नेते प्रचारासाठी मैदानात आहेत। प्रचारासाठी आता अवघा एक दिवस शेवटचा शिल्लक राहिलाय, त्यामुळे नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो केले जात आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात सकाळपासूनच रोड शोला सुरुवात केली आहे। दक्षिण पश्चिम मतदारसंघातला एकात्मतानगरमधून रोड शोची सुरुवात झाली आणि याआधी फडणवीसांनी 2 रोड शोच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला होता। तर आज दक्षिण पश्चिम मतदारसंघात भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जातंय। देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील या रोड शो मध्ये सहभागी झाले आहेत। फडणवीसांच्या या रॅलीला स्थानिकांनी तुफान गर्दी केली। एक मोठी बातमी आहे, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय। राजकीय नेत्यांच्या सर्वत्र जोरदार सभा प्रचार रॅली सुरू आहेत। अशातच देवेंद्र फडणवीसांनी आज प्रचाराचा धडाका लावलाय। यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना विरोधकांवर टीका केली। देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना संविधानातल्या 5 तरतुदी सांगण्याचं आवाहन केलंय। तसंच काँग्रेस नौटंकी बाज आहे, कर्नाटकात सोयाबीनला 3800 रुपये दर आहे, तर इकडे 7000 रुपये दर देणार अशी घोषणा करते, असं फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावला। आज प्रचाराचा सुपर संडे आहे, त्यामुळे आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करत आहे आणि यामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आज तिसरी रॅली करतात आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून जे आहे ते मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातोय। देवेंजी, तुमची ही तिसरी रोड शो आहे आणि मोठा प्रतिसाद तुमच्या या रोड शोला मिळतोय। निश्चितपणे खरं म्हणजे दक्षिण पश्चिममध्ये लोकांचं प्रेम आहे, काम केलेलं आहे, माझा परिवार आहे, म्हणूनच एवढा प्रतिसाद आहे। नक्कीच या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून इतका प्रतिसाद मिळतोय असं देवेंद्र फडणवीस यांचं सांगणं आहे। मात्र यावेळी वोट जिहाद हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे। मविया वोट जिहाद करता असा आरोप देखील केला जातोय। सज्जाद नोमानींना त्या ठिकाणी समर्थनाचं पत्र, त्यांच्या 17 मागण्या मान्य करतात आणि मग ते म्हणतात वोट जिहाद करा आणि भाजपला कोणी वोट देत असेल तर त्याचा सामाजिक बहिष्कार करा। माझा सवाल आहे, कोणत्या संविधानात लिहिलं सांगा? संविधान बचाव नाही, अशा शक्तींपासून बचाव। तुम्ही म्हणताय संविधानात लिहिलं नाही, मात्र राहुल गांधी म्हणताय की भाजपला संविधान संपवायचं आहे। काल त्यांनी नागपुरात देखील तुमच्या मतदारसंघात दौरा करून हे म्हटलेलं आहे। राहुल गांधींना कोरं संविधान माहिती आहे, संविधानाचा अपमान करतात, आतमध्ये कोरं असलेलं संविधान दाखवतात। मी राहुल गांधींना आव्हान करतो, संविधानातल्या 5 तरतुदी सांगायला त्यांनी 5। ते असं म्हणतात की आम्ही सत्तेत आलो तर बहिणींना 3000 रुपये देऊ, तुम्ही फक्त 1500 रुपये देताय, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अशा अनेक गॅरंटी त्यांनी घेतलेल्या आहेत। ते पहिल्यांदा त्यांनी ते तेलंगणात करून दाखवावं, हिमाचलला करून दाखवावं, कर्नाटकला करून दाखवावं। सगळ्या योजना तिथे बंद आहेत। भाऊ, राज्यामध्ये काय चित्र असेल? आता तुम्ही हा तुमच्या मतदारसंघातला शेवटचा दौरा आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो, हे आता एवढे नाटकबाज आहे, हे सांगून राहिले आम्ही निवडून आलो तर सोयाबीनला 7000 रुपये देऊ। आजच मी दर बघितला, कर्नाटकात 3800 रुपयात सोयाबीन विकत घेतात, 3800 रुपयात। पहिल्यांदा जरा कर्नाटकमध्ये द्या ना मला पैसे। पण ते महिलांना जे तुम्ही 1500 रुपये देता लाडकी बहिणीचे, त्याचे 3000 रुपये करू असं देखील सांगत आहे। मी सांगितलं ना, चोराचं अवतन, लबाडाचं अवतन
जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणतात. भाऊ, या सगळ्या रॅलीमध्ये अगले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा नारा कार्यकर्त्यांचा आहे. ते मुख्यमंत्र्यांसाठी आम्ही मतदान करू असं देखील मतदार म्हणतात. कार्यकर्त्यांचं प्रेम असतं, मात्र वस्तुस्थिती आपल्याला माहिती पाहिजे. वस्तुस्थिती आहे, निवडणुकीनंतर 3 पक्ष मिळून ठरवतील तोच मुख्यमंत्री असणार आहे. आज आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजीच आहेत. हो, काल अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या सभेमध्ये जो आहे तो राडा घालण्यात आला, खुर्च्या त्यांच्यावर फेकून मारण्यात आलेला आहे. असं आहे, जेव्हा विषय संपतात तेव्हा राडा सुरू होतो. नक्कीच आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला जी आहे ती त्यांच्या मतदारसंघामध्ये जी आहे ती सुरुवात झालेली आणि अतिशय चांगला प्रतिसाद जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या या रोड शोला मिळत आहे आणि इथून पुढे